वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेणार आहोत लॉग टेबलचा यूज कसा करायचा. बघा, तुम्हाला 12च्या बुकमध्ये लॉग टेबल मिळणार आहे. मोबाईल कॅल्क्युलेटर अवेलेबल नसतो, तिथं दिलं जात नाही. आणि मोठ्या मोठ्या संख्येचा जर तुम्हाला गुणाकार भागाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायचं आहे, तर तुम्हाला कशाचा यूज करायचा आहे? लॉग टेबलचा. तर लॉग टेबलमध्ये काही पॉईंट समजून घ्या. जसं समजा माझ्याकडे 4 डिजिट आहे. किती डिजिट आहे? 4. 4 5 6 8 असं आहे. तर पहिले काय केला जातो? यांना पॉईंट दिला जातो. पहिले काय दिलं जातो? यांना पॉईंट. तर बघा, टोटल किती डिजिट आहे? 4. यांच्या बीचमध्ये पॉईंट आहे का? नाही. ते एक अंक कमी करायचा, म्हणजे किती येईल? 3 पॉईंट. किती येईल? 3 पॉईंट. समजा अजून अंक आहे, 3 डिजिट आहे, 25.7 आहे. आता बघा, टोटल डिजिट तर 4च आहे, पण माझा पॉईंट बघा किती डिजिट नंतर आहे? 3 डिजिट नंतर आहे. किती डिजिट नंतर? 3. इथे बघा टोटल, इथं पॉईंट होता का? इथं लास्टमध्ये आहे, म्हणून आपण एक मायनस केलं तर किती आला? 3 पॉईंट. आता इथं बघा 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, दिसतंय? 3 डिजिट नंतर काय आहे? पॉईंट आहे माझा, बरोबर. ते एक मायनस करा, 3 मधून 1 गेला, किती राहील? 2 पॉईंट. किती राहील? 2 पॉईंट. नंतर समजा एखादी अंक घेतले आपण 5 8 9 7, आणि आता पॉईंट दिलं मी इथं एक डिजिट नंतर, दिसतंय? 4 पॉईंट समथिंग आहे. तर 4 पॉईंट म्हणजे एक डिजिट नंतर पॉईंट आहे, तर म्हणजे 1 मधून 1 गेला, किती राहील? 0. 0 पॉईंट. किती येईल? 0 पॉईंट. नंतर बघा, मी आता लिहित आहे 0.1234. का लिहिला? 0 पॉईंट. आता बघा, इथं 4 डिजिट नंतर पॉईंट होता, ते एक मायनस केला. 3 डिजिट नंतर पॉईंट होता, ते एक मायनस केला, 2 आला. 1 डिजिट नंतर पॉईंट होता, ते एक मायनस केला, किती आला? 0 आला. आता बघा, इथं किती? 0 पॉईंट आहे. तर आपण -1 करत आहोत. 0 - 1 ते याला लिहितात बार 1. इथून एक एक मायनस करतो ना आपण, तिथं 0 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर 0 मधून -1 गेला, तर -1 राहील, तर त्याला म्हणतात बार 1. काय म्हणतात? बार 1. समजा असं आहे 0.03459 असं आहे. आता बघा, 0 नंतर अजून 0 आहे, 0.0 आहे. इथं 0.1 होतं, इथं बघा 0.0 आहे, तर आपण 2 0 आहे, दिसतंय? किती 0 आहे? 2 0. तर मग 0 मधून किती मायनस कराल? 2. लक्षात ठेवा. तर किती होईल? -2. तर बघा, इथं किती येईल? बार 2. त्याला -2 नाही म्हणत, काय म्हणतात? बार 2 म्हणतात. काय म्हणतात? बार 2 म्हणतात. समजा अजून एक्झाम्पल आहे आपले, नंतर घेऊ आपण 0.00888 असं अंक आहे. बघा, आता किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 3 डिजिट नंतर, सॉरी, किती 0 आहे आपल्याकडे? 3 0 आहे. एक 0 नंतर पॉईंट आहे 0.00. त्याला लिहाल तुम्ही बार 3, कारण की 3 0 आहे, तर बार 3 लिहा. नंतर समजा अजून अंक आहे माझा 9.78 असे अंक आहे. आता बघा, इथं किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर 2 मधून एक मायनस कराल, तर 2 - 1 किती येईल? 1 पॉईंट. काय येईल? 1 पॉईंट. नंतर अजून जर घेतलं तर मी 0.9987. आता बघा, किती 0 पॉईंट आहे, तर आपल्याकडे आहे 0 पॉईंट असेल तर किती येतो? बार 1. तिथं केली लिहाल बार 1 पॉईंट. हे तुम्हाला असं लिहायचं आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे? बघा, आता याच्यानंतर तुम्हाला लॉग टेबलमध्ये जावं लागेल. तर लॉग टेबलमध्ये जेव्हा तुमच्याकडे लॉग टेबल असतो, तेव्हा काय करायचं, कसं बघायचं ते समजून घ्या. बघा, इथं काय बघायचं, जेव्हा तुम्ही लॉग टेबल ओपन कराल, तर 44 मध्ये 6 वाला कॉलम 8चा मीन डिफरन्स. कसं लिहाल? 44 मध्ये 6 वाला कॉलम 8चा काय लिहाल? मीन डिफरन्स. जसं बघा, एक्झाम्पल 44 मध्ये 6 वाला कॉलम 8चा मीन डिफरन्स, हे असते तुमचं लॉग टेबल. त्या लॉग टेबल इथं बघा लॉगॅरिथम लिहिलंय, लॉगॅरिथम. ते काय आहे? तुमचा लॉग टेबल. हा पहिले असतो, म्हणजे तुमच्या लॉग टेबलमध्ये लास्टमध्ये इथं दिले असतात. इथं 10 पासून काउंटिंग असते, 10 11 12 13, आणि इथं असतो 0 0 1 2 3. हे काय असते? हे कॉलम असते, म्हणजे 17 मध्ये कितीचा पाहायचा आहे ते कॉलम, आणि हे त्याचं असते मीन डिफरन्स. हे काय असते? त्याचं मीन डिफरन्स. इथं पण अंक दिले असतात, हे 1 पासून आहे आणि कितीपासून आहे? 0 पासून. हा लॉग झाल्यानंतर बघा, हा 100 पर्यंत तुमचा लॉग असेल. नंतर हे बघा 100 99 पर्यंत लॉग आहे. त्याच्यानंतर काय येतं? अँटी लॉग. हे बघा, तुमचं काय आहे? अँटी लॉग. अँटी लॉग पण तसंच येईल, इथं 0 पासून आणि तिथं मीन डिफरन्स 1 पासून, आणि हे 0 पॉईंट म्हणजे पॉईंटमध्ये असतात. आता मला सॉल्व करायचं आहे. जो आपण मगाशी घेतला तो काय करायचा आहे? मला सॉल्व करायचा आहे. हा जो होता याच्यामध्ये सॉल्व करायचा आहे. तर आपण मगाशी पाहिलं होतं, मगाशी काय केलं होतं? पाहिलं होतं. बघा, किती होता? 45 मध्ये 6 वाला कॉलम 8चा मीन डिफरन्स. बघा,
मध्ये हा 45 दिसत आहे, याच्यामध्ये हा 0 वाली रो आहे पहिले 1 2 3 4 5 6, हा 6 वाला कॉलम बरोबर. आणि कितीचा मीन डिफरन्स होता? 8चा मीन डिफरन्स. तर 8चा मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला हे डायरेक्ट दिसेल वरून. आता मला हे व्हर्च्युअल दिसत नाही आहे, हे याच्यामध्ये काय करायचे? ॲड करायचे. काय केलं? 45 मध्ये 6 वाला कॉलम आणि 8चा मीन डिफरन्स काय करायचं? ॲड करायचं. त्याच्यामध्ये ते ॲड केले. किती येतील? 65 98 येतील. काय येतील? 65 98. इथं किती येईल आन्सर? 65 98. हा काय झाला? याचा लॉग झाला. हा काय झाला? लॉग. आता मला याचा जर पाहायचा असेल तर कोणाचा? याचा बघून घ्या. आता इथं 4 डिजिट होते म्हणून आता इथं हे असं नाही पाहायचं 4 पॉईंट आहे तर 4 पाहायचं नाही पाहायचं, पूर्ण टोटल पाहायचं. किती पाहाल? 48 मध्ये 9वा कॉलम 7चा मीन डिफरन्स. 48 मध्ये 9वा कॉलम 7चा मीन डिफरन्स. चला बघा कुठं पाहायचं आहे? 48 मध्ये 9वा कॉलम, हा 9वा कॉलम आहे लास्टवाला, आणि 7चा मीन डिफरन्स किती आहे? 6. ते ॲड करा. किती येतील? 6 8 9 9. लिहून घ्या. 6 8 9 9. 6 8 9 9. असे तुम्हाला लॉग पाहायचे. असे काय पाहायचे? तुम्हाला लॉग पाहायचे. समजा मला हे पाहायचं असेल तर आता हे पाहायचं आहे, तर 0 पॉईंट तर आपल्याकडे आहेच नाही, तर आपल्याला कुठे पाहायला लागेल? इथं 35 म्हणजे 34 मध्ये 5वा कॉलम 9चा मीन डिफरन्स, म्हणजे 34 मध्ये 5वा कॉलम 9चा मीन डिफरन्स, असं पाहावं लागेल. 34 मध्ये 5वा कॉलम 6वा बघायचा इथं. हा 5वा कॉलम आहे, 1 सोडून 1 2 3 4 5, 53 78. आणि कितीचा मीन डिफरन्स आहे? 7चा मीन डिफरन्स. हा 7चा मीन डिफरन्स. हे ॲड करायचे आहे तुम्हाला, तर ते ॲड करा. किती येतील? बघा 17 53 77. किती येतील? 53 77. तर लिहा 53 77. इथं किती येईल? 53 77. इथे मग तसंच कराल. इथे मग 12 मध्ये आता हा बघायचा, इथं 7 करून द्या. 7चा मीन डिफरन्स. ठीक आहे, बाकी बरोबर आहे. तिथं बघा 32 मध्ये 5वा कॉलम 7चा मीन डिफरन्स. तर 32 मध्ये 7वा कॉलम 1 2 3 4 5 6 7. 7वा कॉलम कितीचा मीन डिफरन्स आहे? 5वा कॉलम आहे 7चा मीन डिफरन्स. 32 मध्ये 1 2 3 4 5, हा 5वा कॉलम आणि 7चा किती पाहायचा? मीन डिफरन्स. याच्या रोमध्येच पाहायचं. 7चा मीन डिफरन्स किती आहे? 9. ते ॲड करा. किती होतील? 51 आणि हे 19. तिथं 9 ॲड करा. 51 2 8. लिहून घ्या. 51 2 8. असं तुम्हाला लॉग टेबल प्रत्येकाचं बघायचं आहे. याच्यामध्ये बघायचं असेल तर काय बघाल? 88 मध्ये 8वा कॉलम मीन डिफरन्स आहे का समोर? नाही. तर बघायची गरज आहे का? नाही. इथे तसंच बघाल. 19 मध्ये 7वा कॉलम 8चा मीन डिफरन्स, ते ॲड करून लिहाल. आता समजा तुमच्याकडे मल्टिप्लिकेशन ॲडिशन करायचं आहे. एवढं समजलं हे असं लिहायचं आहे म्हणून. आता काय करायचं आहे तुम्हाला? मल्टिप्लिकेशन ॲडिशन करायचं आहे. समजून घ्या कसं कराल. आता मी अंक घेत आहे 1 2. काय घेत आहे? अंक घेत आहे. मला जे सॉल्व करायचे आहे, समजा मला करायचं आहे 35.87. याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 4.033 सोबत. मला हा सॉल्व करायचा आहे. तर मी पहिले असं उभं मांडणी करून प्रत्येकाला जर मल्टिप्लाय 3ने मल्टिप्लाय पहिले, मग 3ने, मग 0ने 4, असं करायचं नाही आपल्याला. आता आपण जे रूल शिकलो ना तेच वापरायचं आहे. आता बघा इथं किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 2 डिजिट. ते एक आपण मायनस करतो म्हणजे किती येईल? 1 पॉईंट. किती येईल? 1 पॉईंट. इथं बघा किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 1 डिजिट नंतर. एक मधून 1 गेला 0 पॉईंट. आता आपल्याला लॉग बघायचं आहे. कसं बघू? 35 मध्ये 8वा कॉलम 7चा मीन डिफरन्स. 35 मध्ये 8वा कॉलम 7चा मीन डिफरन्स. बघा 35 मध्ये 8वा कॉलम हा शून्यवाला असतो. 1 2 3 4 5 6 7 8. हे तुम्हाला अंक वर लिहिले असतात. ठीक आहे, इथं वर मी दाखवलं होतं. 8वा कॉलम आणि 7चा किती मीन डिफरन्स ॲड करायचा आहे? किती आहे? 9. किती आहे? 9. तर ॲड करा. 35 मध्ये हे ॲड करा. किती असतील? 35 48. 55 48 येतील. 55 48. तिथे येईल 55 48.
ठीक आहे, झालं एवढं. आता याचं बघा, याचं कसं बघाल, 40 मध्ये तिसरा कॉलम 3चा मीन डिफरन्स. चला 40 मध्ये बघून घ्या, 40 मध्ये दिसतंय 40, हां कितवा कॉलम, तिसरा कॉलम, हा 0 आलाय, 1 2 3 तिसरा कॉलम. आणि कितीचा मीन डिफरन्स आहे एकदा बघून घेऊ, तिसराच कॉलम 3चा मीन डिफरन्स. ठीक आहे, 40 मध्ये तिसरा कॉलम 3चा मीन डिफरन्स किती आहे, 3. ऍड करा, किती येतील, 60 56. तर लिहून घ्या 60 56. आता यांना काय कराल, ऍड करायचं. जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तर काय कराल, ऍड करा ऍड. किती येतील हे, 4 हातच्याला 1 0 हातच्याला 1 6 11 हातच्याला 1 2. आता हे सॉल्व्ह झालं का नाही. आता याचं पाहावं लागतो अँटीलॉग. काय पाहावं लागतो, अँटीलॉग. काय पाहावं लागतो, अँटीलॉग. समजा हेच उत्तर मी डिवाइडमध्ये केलं असतं, असंच लिहित आहे 53.87 आणि भागाकाराचं साईन आहे, डिवाइडचं साईन आहे आणि याचं सॉल्व्ह करायचं 0.33. याचा डिवाइड सॉल्व्ह करायचा आहे. तर ॲज इट इज येईल 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर किती येईल 1 पॉईंट. आणि याचा लॉग आपण आताच बघितलं होतं, हाच आहे, किती आहे 5548. नंतर हा 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, ते किती येईल 0 पॉईंट. किती येईल 0 पॉईंट. याचा लॉग पण आपण इथं बघितला 4.60. आता लक्षात ठेवाल, जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायची, ॲडिशन. काय करायची, ॲडिशन. पण जर डिवाइड असेल तर काय करायचं, मायनस. डिवाइड असेल तर काय करायचं, मायनस. हे मल्टिप्लिकेशन होतं म्हणून काय केलं, ॲड. इथं काय डिवाइड म्हणून काय करायचं आहे, मायनस. करा मायनस. किती येतील, इथं 2, इथं किती येतील 9 हातच्याला 1, इथं येतील 4, इथून किती येतील 9, नंतर इथं किती येईल, हातच्या येईल 0. आता हे पण आन्सर झालं का नाही. याचं पण काय पाहायचं आहे आपल्याला, अँटीलॉग. याचं पण काय पाहायचं आहे आपल्याला, अँटीलॉग पाहायचं आहे. ठीक आहे, तर चला आता अँटीलॉग बघताना लक्षात ठेवाल, जेव्हाही तुम्ही अँटीलॉग बघाल, आतापर्यंत आपण हे पॉईंटवाले पण पूर्ण कन्सिडर करत होतो, जसं पॉईंट स्किप करत होतो का नाही. जसं 65 मध्ये 8वा कॉलम 7चा मीन डिफरन्स पूर्ण कन्सिडर करत होतो. पण अँटीलॉगमध्ये काय करायचं आहे, हे पॉईंट नंतरचा पहिल्याचा अंक कन्सिडर नाही करायचा आहे, हे वाले अंक कन्सिडर करायचे पॉईंट नंतरचे. इथे पण कोणते अंक कन्सिडर कराल, पॉईंट नंतरचे. तिसऱ्या पॉईंट नंतरचे अंक आहे ते कन्सिडर करायचे. मग अँटीलॉगमध्ये जाऊन कसं बघाल, 16 मध्ये 0 आला कॉलम 4चा मीन डिफरन्स. 16 मध्ये 0 आला कॉलम 4चा मीन डिफरन्स. चला बघू आपण कुठे जायचं आहे आपल्याला, अँटीलॉगमध्ये. चलो 1 मिनिट चालू करू. अँटीलॉग लिहिला आहे, दिसतं अँटीलॉग. आणि जे आपण पहिले पाहिले तिथं लॉगॅरिथम लॉग लिहिलं होतं बघा, इथं बघा लॉग, आणि इथं बघा अंक लिहिले राहतात मी जे म्हणत आहे ते वाले. आणि आपले काय बघायचं आहे आता, अँटीलॉग. बघा अँटीलॉग दिसत आहे, अँटीलॉग. त्या अँटीलॉगमध्ये आपल्याला जायचं होतं, हे बघा अँटीलॉग. त्या अँटीलॉगमध्ये आपल्याला कुठं जायचं होतं, 16. हा दिसतंय 16 मध्ये जायचं होतं. तर 16 मध्ये कितीवाला कॉलम, 0 वाला कॉलम. हा 0 वाला कॉलम आहे आणि 3चा मीन डिफरन्स. हा बघा 3 आहे, 3चा मीन डिफरन्स किती येत आहे, 1. म्हणजे 16 मध्ये हा बघा 0 वाला कॉलम येत आहे, किती येत आहे 1 4 4 5. आणि 3 कॉलम किती आहे 1, तर किती होती 1 4 4 6 होतील. होईल 1 4. बघा चला आता आपल्याला याचा अँटीलॉग बघायचा आहे. किती 16 मध्ये 0 वाला कॉलम 4चा मीन डिफरन्स. पॉईंटच्या पहिलेचे जे आहेत ते कन्सिडर करायचे नाही, पॉईंटच्या नंतरचे अंक काय बघायचे आपल्याला, अँटीलॉग. चला 16 मध्ये 0 वाला कॉलम आणि 4चा मीन डिफरन्स. बघा 4 वर दिसत आहे 1 आहे, ठीक आहे. तर याच रो मध्ये बघायचं, 1 मध्ये, हा ठीक आहे. तर हा दिसतं अँटीलॉग. तर बघा 16 मध्ये 0 वाला कॉलम आणि 4चा काय आहे मीन डिफरन्स किती आहे, एक. तो 1 काय कराल इथे ॲड कराल, तर 1 4 4 6 होईल. 1 4 4 6 लिहा, 1 4 4 6. तर आन्सर झाला का नाही. आपण याचं काय बघितलं, अँटीलॉग. आता जेव्हा तुम्ही अँटीलॉग बघून झालं तर कधी पण किती पॉईंट हो, 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचं. अँटीलॉग पाहून झाला तुम्हाला 4 अंकी डिजिट भेटून जाईल, त्याच्यामध्ये 1 डिजिट नंतर एनी टाइम पॉईंट द्यायचा. पॉईंट दिला इंटू. आता पॉईंटच्या पहिले जे अंक आहे इथं बघा, पॉईंटच्या पहिले काय आहे 2, ते कुठं लिहाल 10⁻⁴ मध्ये. कुठे लिहायचे 10⁻⁴ मध्ये काय लिहायचे 2. दिसतंय, हा आहे याचा आन्सर. जेव्हा तुम्ही याला सॉल्व्ह कराल तर तुम्हाला असं आन्सर मिळेल, किंवा हे 2 डिजिट शिफ्ट करून तुम्हाला असं पण मिळू शकतो, 1 4 4 6. हे 2 डिजिट इकडे शिफ्ट होईल असं.
हे याला असं पण लिहिता येतो, 2 डिजिट इकडे शिफ्ट होऊन जाईल, 2 झिरो वाढू शकतात. मला याचा अँटोलॉग बघायचा आहे, दिसतंय. आता याचा अँटोलॉग बघताना काय बघाल, हे वाला तर बघायचं नाही आहे, पॉईंट नंतरचं बघायचं आहे. इथं किती डिजिट असो याला कन्सिडर करायचं नाही आहे पॉईंट नंतर. इथं कधी बघायचं आहे, 94 मध्ये 9 वाला कॉलम 2 चा मेन डिफरन्स. चला 94 मध्ये 9 वाला कॉलम 2 चा मेन डिफरन्स. 94 मध्ये हा दिसतंय, 94 मध्ये 9 वाला कॉलम आणि 2 चा काय बघायचा, मेन डिफरन्स. ऍड करा, किती होईल, 8826. 8826 लिहून घ्या. काय लिहाल, 8826. आता काय करायचं आहे, आपलं झालं बघून अँटीलॉग. आता काय म्हटलं होतं रूल, कधी पण एक डिजिट नंतर काय द्याल, पॉईंट. झाला पॉईंट इंटू 10⁻⁴. हे अंक लिहायचं, जो पहिले आहे किती आहे, 0. दिसतं, 10⁻⁴ काय आहे, 0. तर 10⁻⁴ काय होतो, 1. तर आन्सर किती येईल, 8.826. कारण की एनी डिजिटला जर 0 असेल तर 0 नाही होत, 1 होतो. तर म्हणून हे 1. तर आन्सर किती येईल, एवढंच येईल. हे बघा, समजा हाच एक्झाम्पल असं असतं, 0 पॉईंटमध्ये असतं, लक्ष द्या. यालाच अजून एक मी लिहित आहे. हाच असतं समजा 0.3587 आणि ते जर अंक असतं समजा 0.04033 आणि याचं मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. तर आता मी काय करेल बघा, माझ्यावर व्हॅल्यू आहे, तुम्ही बघाल बरोबर. इथं 35 मध्ये 8 वाला कॉलम 7चा मेन डिफरन्स. तर बघाल कसं लिहिल मी, 0 पॉईंट आहे तर काय येईल, 12. बरोबर आहे. आणि हा आन्सर हाच येईल. 35 मध्ये 8 वाला कॉलम 7चा मेन डिफरन्स किती येईल, 5548. असंच येईल ना, 5548. बरोबर. आता बघा मी काय करेल, याचा बघेल तिथं काय येईल, 12. काय येईल, 12, कारण की 0.0 आहे, 12. आणि याचा आन्सर एवढंच येईल, 6056. आता मल्टिप्लिकेशन आहे तर काय करायची आहे, ॲडिशन. बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन आहे तर काय करायची आहे, ॲडिशन. तर ॲडिशन किती येईल, ही येईल 4. ह्याच्याला 1, हे किती येईल तुमचे 4. 10, ह्याच्याला 0, ह्याच्याला 1, 6 आणि 1 एवढं येईल. आता बघा इथं एक हातचं येऊन जाईल, दिसतंय, एक हातचं आलं. आता हे अंक कसे आहेत ते समजून घ्या. बघा कसं आहे, -1 नंतर हे प्लसमध्ये आहे आणि हे प्लसमध्ये आहे. ते काय होईल बघा, -1 आहे आणि 1 प्लस आला आहे, हा +1 आणि प्लस काय आहे, -2. प्लस काय आहे, -2 असं आहे. ते काय होऊन जाईल, मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल, मायनस आणि प्लस काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल झालं. आता काय राहिलं, -2. म्हणजे इथं काय राहील, -2. इथं काय राहील, -2. म्हणजेच हा -1 झाला, एक हातचा आला जो प्लस होता, आजचा आला तो काय होता, प्लस. तर -1 + 1 काय झाले, हे कटले, तर काय राहिला, -2. आता याचा अँटीलॉग कसं येईल मग, अँटीलॉग कसं लिहाल, अँटीलॉग तर आपण सॉल्व्ह केलं होतं, एवढंच येईल. 4 4 4 म्हणजे 1446 ना. रूल काय होता, एक डिजिट नंतर पॉईंट आणि इंटू 10⁻⁴ किती येईल, -2. का -2, कारण 12 इथं आहे तर तिथं गेल्यावर काय होईल, -2. तर असं आन्सर येईल याचं. समजा हे सेकंडवाला हे आहे, जर याला मी तसंच पद्धतीनं लिहिलं असतं, याला जरी तशाच पद्धतीनं लिहिलं असतं, म्हणजे इथं 0 पॉईंट, फक्त याचं काय केलं असतं बघा, इथं काय केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे. बरोबर आहे, तर प्लस केलं, मल्टिप्लिकेशन केलं म्हणून काय केलं, प्लस. जर भागाकार केलं असतं तर काय केलं असतं, मायनस. भागाकार केलं असतं तर याचं काय केलं असतं, मायनस केलं असतं. तर ते बरोबर मायनस प्लस तुम्ही अरेंज करायचे. आणि आता तुम्हाला हे जे आहे, हे होमवर्क तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. आता सांगितलं कसं करायचं आहे, प्लस मायनस. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲड करायचं, डिव्हिजन असेल तर काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं. लॉग पाहून झाल्यानंतर अँटीलॉग पाहायचं आणि अँटीलॉग पॉईंटच्या नंतरचं अँटीलॉग पाहायचं आणि ते बाकी असलेलं अंक जे आहे काय लिहायचं, 10⁻⁴ मध्ये लिहायचं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मला यांचे कमेंटमध्ये आन्सर सांगाल की काय येतात, पहिला, दुसरा आणि तिसऱ्याचे.